आता एक मोठी बातमी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण पाहायला मिळते। हिंडनबर्गच्या आरोपांनंतर बाजारात घसरण झाल्याची पाहायला मिळते। अदानी एंटरप्राइजेसचे शेअर्स हे 4% घसरले। अदानी विल्मरचे शेअर्स हे 6% घसरले। सुरुवातीच्या पडझडीनंतर शेअर बाजार काहीसा सावरल्याचे देखील पाहायला मिळतंय। ये तो एक आम मूवमेंट है, क्योंकि वो जो आप रिपोर्ट की बात कर रहे हैं उसको इट लुक्स के उसको डिस्काउंटेड एंड डिसमिस हो गया मार्केट के द्वारा एज ऑफ नाउ, क्योंकि 200 पॉइंट की गैप डाउन से खुला है, वो कोई बड़ी बात नहीं है। तो मुझे नहीं लग रहा है कि उसकी कोई इम्पैक्ट है। ये एक एलिगेशन है। ऐसे पास्ट में भी ये कोई रिसर्च कंपनी ने कुछ किए थे जो द कोर्ट ऑफ लॉ इट डिडंट स्टैंड। सो देखिए, मार्केट के जो फंडामेंटल है, कंट्री के जो फंडामेंटल है, मार्केट जरूर स्टेबल होगा। दरम्यान याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। हिंडनबर्गच्या सेबीच्या अध्यक्षावर आरोपानंतर पुन्हा बाजारात घसरण पाहायला मिळत आहे। बीएससी मध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सेन्सेक्स 300 तर निफ्टी 100 अंकांनी घसरताना पाहायला मिळत आहे। अदानी यांच्यावर जे आरोप केले होते त्यांच्यानंतर हिंडनबर्गचेही आरोपाला प्रत्युत्तर दिलं, मात्र सेबीच्या यामध्ये समावेश असल्याचा आरोप हिंडनबर्गकडून करण्यात आला नाही। त्यांच्यानंतर आता अध्यक्षावर जेव्हा हिंडनबर्गचा एक खुलासा आला त्यानंतर मात्र भारतीय बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे। या घसरणीने अनेक सर्वसामान्यांचे पैसे डुबले आहे। याआधीही हिंडनबर्गने अदानी आणि इतर संस्थांवर आरोप केले होते, त्यानंतर मात्र बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहितसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।